महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर सेवांमध्ये जागतिक नेतृत्वाच्या दिशेने नेण्यासाठी टाटा समूह नवी मुंबईत जागतिक दर्जाची इनोव्हेशन सिटी उभारणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे 90,000 कोटी रुपये इतकी मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. चंद्रपूर महापालिकेत जो पक्ष आम्हाला महापौर पद देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी स्पष्ट केले आहे. आमच्याकडे सध्या 8 नगरसेवक आहेत, तसेच 2 अपक्ष नगरसेवकही आमचेच आहेत. त्यामुळे जो पक्ष आम्हाला महापौर पद देईल त्यांच्यासोबत आम्ही युती करू, असे गिरे यांनी स्पष्ट केले. सध्या आमची काँग्रेस पक्षासोबत बोलणी सुरू आहे आणि आम्ही आमची मागणी त्यांच्यासमोर ठेवली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आधीच भुजबळांना मूळ गुन्ह्यातून दोषमुक्त केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार जर मूळ गुन्हा रद्द झाला तर ईडीचा खटलाही चालू शकत नाही. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना एकत्र आले आहेत. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची आघाडी झाली असून शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागात प्राप्त झाल्या आहेत. अशातच या योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. तरी सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली आहे. पक्षाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार 16 जानेवारीपासून मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत. मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता कमाल राशिद खानला गोळीबार प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. 18 जानेवारीला मुंबईत ओशिवरा अंधेरी येथील एका बिल्डिंगमध्ये गोळीबार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अभिनेत्याने देखील या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग लागू करण्यात आलाय. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी अजून वेळ आहे. त्याआधीच काही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. केंद्र सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी नाबार्ड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वेतनात वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले होते. दरम्यान HSRP नंबर प्लेट न बसवल्यावर वाहनांना दंड भरावा लागणार आहे. अशातच आता महाराष्ट्र परिवहन विभाग कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागातील जास्त वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट अद्यापही बसवलेली नाही. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंतची मुदत होती. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्या वाहन चालकांनी नियम पाळले नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पुण्यात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. आता ही निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार असून महापालिकेने विभागीय आयुक्तांना पत्र पाठवले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार आता 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक होणार आहे. महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यात यावेत, असा प्रस्ताव महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आता मुंबईत महापौर कुणाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता महापौर पदाची निवड लांबणीवर पडणार असल्याची माहिती मिळते. 31 जानेवारीला जे नियोजन करण्यात आले होते त्याला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळत असून भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांची गटस्थापना झाली नसल्याने प्रक्रिया रद्द केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता ही महापौर निवड पुढे ढकलण्यात आली असून फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कल्याण डोंबिवलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात सोडत मनसेने शिंदेंसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे आता मुंबईतही मनसे आणि शिंदे सेना एकत्र येणार का अशी उलटसुलट चर्चा सुरू झालेली असतानाच मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात संशयित आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या 51 दिवसांपासून फरार असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह शिवसेनेचे 8 संशयित आरोपी काल पोलिसांना शरण गेले. त्यानंतर 5 तासांच्या अंतराने राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत जगताप यांच्यासह एकूण 5 संशयित आरोपीही महाड तालुका पोलीस ठाण्यात हजर झाले. त्या सर्वांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना महाड न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने विकास गोगावले यांच्या सह राष्ट्रवादीचे जगताप यांच्याबाबत आदेश देत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालून निवडणूक प्रक्रिया व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रुपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.